शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आपण पाहतोय. वाघजाई माता आपला एक प्लेअर दिला तर बरं होईल. आणि मित्रांनो सवय लावून घ्या आता. कोण आहे बॉलिंग साठी कोण आहे ते सांग. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज महेश दाखव प्रशांत साठी. स्ट्राईकला प्रशांत पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी महेश सज्ज. पहिल्या चेंडूला सन्मान दिला. पाहूया या ठिकाणी सुंदर अशी धावा मात्र नक्कीच प्राप्त केली. एकने आपल्या संघाचं खातं उघडलं. खराब चेंडूला सन्मान आणि सुंदर चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणारा प्लेअर मैदानात. पहिल्या चेंडूला सन्मान दिला, हलक्या हाताने ड्राईव्ह केला, तोपर्यंत मात्र एक धावा नक्कीच कंप्लीट केली. नॉन स्ट्राईकचा प्लेअर आता मात्र स्ट्राईक वरती. सलामीची जोडी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं या ठिकाणी. डिप्पद क्षेत्रशोधक कुठली चूक नाही इथे. मात्र फलंदाजाला परतावं लागेल माघारी आणि संधी असेल डीजेला. वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण या संघाबद्दल जर बोलायचं झालं, खरोखरच संघ जेव्हा खडतर प्रवासामधून जातो तेव्हा मात्र सर्व प्लेयर्सनी उभे राहिले आपल्या बाजूने. आणि आज मात्र संघ मात्र सुंदर अशी कामगिरी करतोय. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर उपविजेता संघ सुद्धा राहिलाय. खडतर काळ संपला या संघाचा. पाहिलं तर वाघजाई माता क्रिकेट संघ आता कुठे नावारूपाला आलेला संघ आपण पाहतोय. तर खडतर प्रवास मित्रांनो, जेव्हा जेव्हा संघाला पराजयाला सामोरं जावं लागतं तेव्हा समजायचं की तो सर्वोत्तम काम जिंकण्याची बीजे पेरण्याचा असतो. यॉर्कर लेवलचा चेंडू इथे बघा दिशा कवळी. चेंडू चाललाय. 1 बम्स 2 बम्स सीमा रेषेबार येतोय. खणखणीत चौकार डीजे. वाईड बॉल आहे. ओके थँक्यू. वाईडच्या आपण आवाज धावसंख्या नक्कीच भर घालेल. थोडस थोडं मागे जावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा. सुंदर यॉर्कर लेवलचा चेंडूला प्रयास केला. आता मात्र पाठवून दिलं. डीप मध्ये येतोय सुंदर असा खणखणीत षटकार डीजे. मात्र गमावून बसला. इथे मात्र मनोहर सुंदरशी कामगिरी करतोय. पाहिलं गेलं तर षटकार झोकरांच्या आताच्या एकंदर धावसंख्या पोहोचते. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल अवांतर. वाईडच्या रूपाने एक धावा समोर संघामध्ये डिपॉझिट करेल. एकंदरीत एक धावसंख्या पोहोचते 13 धावांवरती. मनोहरसाठी पुढील चेंडू.
पुन्हा एकदा सुंदर चेंडूला दिशा दाखवली. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेबार येतोय खडखडीत षटकार डीजे. सुंदर चेंडू होता. बॅटने कडा घेतली. लेग बाय सॉरी पंच सांगतात लेग बाय पण एक धावा नक्कीच प्राप्त केली आणि पहिल्या 7 चेंडूचा खेळ संपलाय. एकंदरीत 7 चेंडू धावा खर्च केला आतापर्यंत. 20 एकंदरीत 20 धावा स्कोरवर त्याला पहिल्या 7 चेंडूवरती अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला. एक विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतोय प्रशांत आणि ही मनोहर ही जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. पाहिलं गेलं तर मनोहरच प्रत्येक वेळी आपण ओपनिंगला पाहायचं, परंतु आज मात्र थोडस चेंज आउट केलं होतं. नवीन बॅट्समनला अपॉर्च्युनिटी दिली होती पण तेवढासा फायदा उचलता आला नाही. यॉर्कर लेवलच्या चेंडूमध्ये डिपमध्ये सुंदर असा झेल टिपला आणि परतावं लागलं. इथून मात्र वाघजाई माता क्रिकेट संघाला कमबॅक करावं लागेल. गोलंदाज मार्कवर दुसरा गोलंदाज आपण पाहतोय आकाश यांना. सामन्यातील महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. तिसरी लढत समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवळे आयोजित समाज जागृती चषक 2026 या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. दर्शन म्हात्रे सन्माननीय युट्यूबचे आपल्याला लाईव्ह स्कोर अपडेट करतायत. घर बसल्या आपण मॅच पाहतोय, आपल्या प्लेयर्सना खेळताना पाहतोय. ग्रामीण ठिकाणावर जे प्लेयर पाहत असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन. फुल टॉस चेंडू आणि पंचाने दंडित केलाय. इथे घोषित केलंय नो चेंडू म्हणजे नक्कीच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काहीशी खराब गोलंदाजी आपण पाहतोय. वाघजाई माता क्रिकेट संघाला सफरा मैदान सूट झाला होता, परंतु आज मात्र या खर्डी मैदानात खेळताना आपले प्राण प्राणाला लावताना या ट्रॉफीवरती सुंदरशा चमचमत्या ट्रॉफीवरती सुरक्षाने लाव करण्याची सुंदरशी संधी आहे. पुन्हा एकदा खराब वाईटच्या रूपाने अवंतर धासून नक्कीच भर घालेल. बॅट्समनला मात्र फ्री हिट कायम असेल. स्ट्राइक वरती प्रशांत. उलटा चेंडू आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डिप्पत्या क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट. दुसरी धावा कंप्लीट करेल का? इथे मात्र फसलाय. रनआउटचा खतरा होऊ शकला असता. इथे मात्र परतावं लागलं असतं प्रशांत याला. काहीशी गडबड आपण पाहतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी गडबड झाली, थोडीसा गोंधळ झाला. एक थ्रो मित्रांनो इथे बरंच काही सांगून गेला. इथे जीवदान मिळतं प्रसन्नला. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या. त्या ठिकाणी पाहिलं होतं नॉन स्ट्राईकचा बॅट्समन लगेचच धावा घेण्याच्या तयारीत होता. प्रशांतचं मात्र लक्ष नव्हतं. एक धावा कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावाला मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, थोडा गचाळ थ्रो आपण पाहिला. सुंदर चेंडू यॉर्कर लेवलचा चेंडूला प्रयास दिला. चेंडू चाललाय वन बम सी मार शेबार येतोय प्रशांत ब्रँडेड चौकार डीजे. फुल टॉस चेंडू गरंगाळत चाललाय. नो मॅन क्षेत्रामध्ये अक्का झाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय खणखणीत चौकार डीजे. नका मित्रांनो, कारण एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. तिसरी लढत आपण पाहतो या चषकामधली. एका बाजूला वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण वर्सेस ओमतेलबा क्रिकेट संघ साकोळी यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. या सामन्यातील तिसरी लढत सुंदरशी रणनीती चौकार षटकारांची आत्तापाशी प्रशांत आणि मनोहर ही जोडी मात्र आगवकतीये. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 55 धावा स्कोरवरती लागल्या होत्या. हॅलो चेक हॅलो. इथं मात्र सुंदरशी रणनीती आपण पाहतोय प्रशांत आणि मनोहरच्या जोडीमधून. चेक
फुलटॉस चेंडूचा फायदा उचलला. इथे मात्र फटका फसतोय. चेंडू चाललाय वन बम सीमा रेषेबार. सॉरी डायरेक्ट बाहेर गेले का. षटकार सॉरी षटकार आणि संधी असेल डिझेला. चेक. सुंदर चेंडू ठेवला. आता मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्कर लेवलचा चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची सांगता आली. मित्रांनो तुम्हाला वारंवार बिंदू चेंडू टाकावे लागतील. जर का वारंवार बिंदू चेंडू टाकावे लागतील तर सामन्याचं गणित सांगून जातोय. जेवढी धावसंख्या मोठी असेल तेवढी रणनीती वेगळी. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फायदा उचलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती येईल पण क्षेत्ररक्षक बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय वन बम सी मारेशेबार. पुन्हा येतोय ब्रँडेड चौकार. 43 धावा स्कोअरवरती लागल्यात. गोलंदाज नाव राजेश गोलंदाजच्या मार्कवर राजेश आणि स्ट्राईकला असेल मनोहर. सामना करण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू यॉर्कर लेवल चेंडू. पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरल्यानं समजलेला चेंडू जाऊन विसवला. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील डॉट येतोय म्हणजे नक्कीच रणनीती थोडी जास्त वागजे. मात्र क्रिकेट संघाला इथून कमबॅक करावा लागेल. निर्धाव चेंडू वारंवार फेकावा लागेल जर का या धावसंख्येला लगाम लावायचं असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला. या ठिकाणी रनआउटचा खतरा होऊ शकतो. काहीच गचाळ थ्रो पाहिला आपण परंतु इथं पत्र परतावं लागेल माघारी. रनआउटच्या रूपाने मनोहरला मात्र परतावं लागतंय माघारी आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. तुम्हाला वारंवार प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्नच तुम्हाला या मॅच मध्ये जिंकून देऊ शकतात. इथे पाहिलं तर प्रयत्न फसले होते मनोहरचे. कारण वारंवार 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर मात्र प्रशांतने ओळखलं की मला स्ट्राईकला जावं लागेल. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. पुन्हा एकदा चेंडू पाठवला. वन बम सॉरी चेंडू पाठवला सरळ सीमा रेषेबाहेर. येतोय खणखणीत षटकार. डीजे. क्रिकेट जेवढा ताकदीचा खेळ आहे ना तेवढा माइंडबाज सुद्धा आहे. कारण इथे ओळखलं होतं स्लोअर वन चेंडूला हलक्यात त्याने ड्राईव्ह केला. ऑफ साईडला पाहिलं तर थोडस सीमारेषा थोडीशी जवळ पाहतोय आपण. त्यामुळे पाठवून दिलं सरळ सीमारेषा बार. माइंड बाज बॅटिंग आपण पाहिली प्रशांत कडून. 6 धावा नक्कीच प्राप्त केला. 6 धावाने एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 49. पुन्हा एकदा प्रशांत साठी पुढील चेंडू. सेम ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडू चाललाय सीमा रेषेबार. पुन्हा इथे एकतोय प्रशांत. ब्रँडेड चौकार. डीजे.
आपण पाहतोय आणि सिमेंट विकेट. क्षेत्रफळ पुन्हा एकदा बदल पाहतोय. सुंदर चेंडू आडवा बॅटने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. दर्शक चेंडू चालला डीप मध्ये. सी मार यश मार येतोय. प्रशांत ब्रँडेड षटकार डीजे. आजच्या या मॅच मधलं सर्वोत्तम धावसंख्या म्हणू आपण. 63 धावा स्कोरवरती लावल्या म्हणजे जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. 64. 18 चेंडू आणि 64 धावांचं समीकरण. चला याच्यानंतरचा होणारा सामना एकता क्रिकेट क्लब उर्फी वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल नाणेफेकीसाठी. या ठिकाणी आदर्श क्रिकेट संघ करंजाळी अमोल दाखल झालाय आणि एकता क्रिकेट संघ उर्फी संघाचा कर्णधार. चला लगेचच या. सन्मान्य संदीपजी देवळे यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एकता क्रिकेट संघ उर्फी आणि आदर्श क्रिकेट संघ करंजाळी यांच्यामध्ये. संदीपजी देवळे सरांना विनंती करेन की आपण आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा प्लीज. चला ओम तेलबा क्रिकेट संघ साकोळी क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो. या ठिकाणी आदर्श क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोलंदाजी करण्याचा मानस आहे. आमंत्रित केले एकता क्रिकेट संघ उर्फी संघाला बॅटिंग साठी. चला ओम तेळबा संघ आपल्याला विनंती करतो नका वेळ घेऊ प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग ही मैदानाच्या बाहेर. आतमध्ये आल्यावर फक्त क्षेत्ररक्षण. तुम्हाला जेवढ्या मीटिंग करायचं मैदानाच्या बाहेर करा मित्रांनो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर आपल्याला वेळ खूप कमी असतो. एका दिवसात आपल्याला ह्या सामन्याचं गणित या सामन्याच्या ट्रॉफीवरचा सुवर्णाक्षर नाव कोणाला संघ या ठिकाणी दाखल करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विनंती करेन की लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि सलामीचे बल्लेबाज वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रड या संघाकडून दाखल झाले. आकाश आणि राजेश ही सलामीची जोडी मैदानात दाखल. 18 चेंडू आणि 64 धावांचं लक्ष म्हणजे नक्कीच तुम्हाला 21च्या सरासरीने धाव बनवावे लागतील. 6 चेंडू 21 धावांचं समीकरण असेल. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज दाखल होईल. एक ऑलराऊंडर आपल्या संघाकडून महत्वपूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेऊन प्रशांत गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश आणि राजेश. पंचाला विनंती करेन की सामना सुरुवात करा प्लीज.
प्रशांत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर प्रशांत आपण पाहतोय आणि स्ट्राईकला असेल आकाश. पहिला चेंडू, सुंदर चेंडू. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर स्लोअर वन चेंडू ठेवला. माइंड बॉल्स गोलंदाजी. इथून कमबॅक करावं लागेल. 64 धावांचं लक्ष आहे. एकंदर 18 चेंडू आणि 64 धावांचं समीकरण असताना पहिला चेंडू मात्र 1 धावा खर्च करतोय प्रशांत. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्या संघाकडून महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन मात्र उतरलाय. आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू. न समजलेला चेंडू इथे त्रिफळाचे देऊन परतावा लागेल. राजेशला मात्र माघारी आणि संधी असेल डीजेला. डीजे प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न याच्या जोर तुम्ही बलाढ्य संघाला हरवू शकता. थोडस मागं आलात म्हणून खचून जाऊ नका. त्या धनुष्य बाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा मित्रांनो. बाण जेवढा मागे खेचला जातो तेवढ्याच ताकदीने लक्ष्याचा पाठलाग करत असतो. इथे लक्ष 64 धावांचं सुंदर गोलंदाजी आपण प्रशांतकडून पाहिली. दुसऱ्या चेंडू त्रिफळाचे तो उडवला, पाठवून दिलं राजेशांना माघारी. फलंदाजीसाठी प्रफुल्ल येतोय, बॅटिंगसाठी प्रफुल्ल. पुन्हा एकदा मिश्रण गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक स्लोअर वन ठेवला. ते बिंदू चेंडूची सांगता तर पाहायला गेलं तर दिल्ली बहुत दूर आहे असं म्हटलं जातं. धावसंख्या खूप मोठी ठेवली आहे. 64 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना प्रसिद्ध दमचाक नक्कीच या ठिकाणी संघाची पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते धावा येत नाहीयेत. संत धावा या ठिकाणी चालू आहेत. पाहायला गेलं तर सुंदर असा हा खेळ. अफलातून गोलंदाजी प्रशांत याच्या आतापर्यंत आपण पाहतोय. नावाजलेला सितार आपल्या नावाचा दबदबा या पंचकृषीत मात्र कायम ठेवलाय असं प्रशांत. मैदानी खेळासाठीच त्या प्लेयरनी जन्म घेतला असावा. सुंदर यॉर्कर लेवलला उडवून दिलं. आता मात्र येईल चौकार आणि संधी असेल डीजेला. डीजे बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय चौकार. 64 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना थोडंसं कमबॅक मात्र इथून करावं लागेल. गोलंदाजीमध्ये सुंदर कामगिरी करतोय प्रशांत. सुंदर चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पहिल्या षटकाची समाप्ती पंच सांगतायत. एकंदरीत 6 चेंडू धावा खर्च केला आतापर्यंत. स्कोरवरती लागल्या 5 धावा, फक्त 5 धावा. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले सन्मान्य आर.पी. जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी समाज जागृती सेवा मंडळाचे कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण सन्मान्य आर.पी. जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आपलं महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं. आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी समाज जागृती मंडळाचे सन्मान्य कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण आर.पी. जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मंगेशजी मापरळकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेसाठी आपण आलात. सागर गोलंदाजी मार्कवर येतोय. या ठिकाणी जे प्लेयर उभे आहेत सर्व त्यांना विनंती असेल की पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. आपण पाणी या ठिकाणी भरून घेऊन जाऊ शकता. पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
सुंदर चेंडूवाडा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी गडबड झाली क्षेत्ररक्षणामध्ये. पाहिलं गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. एकंदरीत 2च्या मदतीने धावसंख्या 7 धावांवरती. सुंदर गोलंदाजी सागर यांची आपण पाहतोय. सुंदर चेंडू ठेवला. चौशस धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करत मात्र वाघजाई माता क्रिकेट संघ आपण पाहतोय थोडासा कचाट्यात सापडलाय. पाहिलं तर गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन आपण पाहतोय. कधी स्लोअर वन तर कधी फास्ट गोलंदाजी. पण बॅट्समनला तेवढी चांगली कामगिरी करता येत नाहीये. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडू चेंडू वारंवार बिंदू चेंडूची सांगता होतीये. आता मात्र कमबॅक करणं खूप महत्वाचं राहणार आहे. काय पाहिलं गेलं तर दिल्ली बहुत दूर आहे म्हटलं जातं तर दिल्ली दूरच राहिली आहे. सुंदर चेंडू. इथे मात्र कोणती चूक नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. आता मात्र सुंदर झेलचं पतन परतावं लागेल. ज्या बॅट्समनने सुंदरशी कामगिरी मॅचच्या मॅचमध्ये केली होती आता मात्र निराश होऊन परतावं लागेल बॅक टू माघारी आणि संधी असेल डीजेला. असं खेळ आहे की त्याला आपल्याला महत्त्वपूर्ण योगदान द्यावं लागतं. तन मन धन प्राण अर्पण क्रिकेट खेळावं लागतं. तुम्ही जेव्हा 100% देताना तेव्हाच आपल्याला सर्वोत्तम क्रिकेट बाहेर येत असतं. ते पाहिलं तर समीकरण कोणी जुळत नाहीये. फसल्यासारखी झालेत. वाघजाई माता क्रिकेट संघाचं जे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नच राहतं की काय. सुंदर कमबॅक गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू ठेवला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता. पंच पंकज या ठिकाणी सांगतात की या 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये स्थिरावलेली विसावली धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावा. 7 लॉस ऑफ 2 विकेट. आणि नक्कीच आपल्याला नवीन गोलंदाज आपण पाहू आज. कारण धावसंख्या अफलातून गोलंदाजी आपण पाहिली सागर यांची. 6 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण गोलंदाजी आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा टिपले. मित्रांनो अशी कामगिरी आपल्या संघासाठी जेव्हा होते तेव्हा नक्कीच संघ आपला पुढच्या फेरीमध्ये दाखल होतो. इथे बॅटिंग मध्ये करिश्मा दाखवला प्रशांत आणि मनोहरनी. सागरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण मित्रांनो गोलंदाज हे सुद्धा महत्वाचे असते. गोलंदाजच्या जीवावरच आपल्याला सामना जिंकता येतो. पाहिलं तर मानव येईल गोलंदाजीवर मार्कवर. काहीसा खराब चेंडू पंच सांगतायत वाईडच्या रूपाने अवंत तास नक्कीच 1ने भर घालेल. परंतु तेवढासा फरक पडणार नाही वाईडने. कारण 64 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना आतापर्यंत विसावली धावसंख्या फक्त आणि फक्त 8 वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता न समजलेला चेंडू विसावला. बिंदू चेंडूची इथून न सांगता आली. सुंदरसा कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. आदर्श क्रिकेट संघ तयार राहायचंय रेडी राहायचंय. आपल्या अंतिम अकरा तयार ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. वाईट चेंडू आवंत धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालेल. पाहिलं गेलं तर सुंदरशी अप्रिल पंचाने सुंदरशी कामगिरी सोपवली मनोहरवरती. आपल्याला इथून कमबॅक करावं लागेल. नक्कीच मिळालेल्या संधीचा फायदा उचलायला शिका. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता. एक सुंदर चेंडूला दिशा दाखवली. डीप मध्ये क्षेत्ररक्षण बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेबार. षटकार डीजे. असं एक सुंदर व्यक्तिमत्व
सन्मान्य राहुलजी मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटलं तुम्ही समालोचन कक्षामध्ये दाखल व्हाल, पण डायरेक्ट पोहोचलात मांडव कक्षामध्ये. या ठिकाणी आगमन झालं राहुल यांचं. खूप खूप धन्यवाद, आपण या स्पर्धेसाठी आलात. सुंदर चेंडू ला दिशा दाखवली, चेंडू पाठवला सरळ सीमा रेषेबाहेर, येतोय खणखणीत षटकार डीजे. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू, एकंदरीत षटकाची समाप्ती आणि हा सामना मात्र एका हाती ओम तेलबा क्रिकेट संघ साकोळ या संघाने आपल्या नावावरती केला. परत बॅटिंग मध्ये सुंदरसे कमबॅक, सुंदरसं प्रदर्शन दाखवलं, 64 धावांची रणनीती आखली. तो लक्षाचा पाठलाग करताना मात्र इथे वन हाती सामना जिंकलाय. लगेच आपण सत्कारकडे वळणार आहोत. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले सन्मान्य राहुलजी मांजरेकर यांचा तुझे सन्मान केला जाईल. मी समाज जागृती सेवा मंडळाचे सन्मान्य कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण राहुल मांजरेकर यांचा तुझे सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी आपण आलात, महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दल खूप